नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अनलायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक जो वेगळा विषय थोडासा तुमच्या समोर विचारार्थ आम्ही ठेवतो आहोत. काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या, त्याच्यावरती चर्चा खूप झाली. किंवा कोणी काँग्रेसमधून बाहेर पडते म्हणल्याच्या नंतर त्याची ताकद कशी नाही असं काँग्रेसवाल्यांनी म्हणणे. प्रत्येकच पक्षात घडतं, काँग्रेसच नाही. आणि उलट आपल्या पक्षात कोणी नेता आला असेल त्याला जनाधार कसा आहे आणि तो आमच्या विचारसरणीला आकृष्ट होऊन कसा आलेला आहे असं एक सरधोपट मांडणी असते. आपण त्याच्यावरती चर्चा करायचं काही कारण नाही. सगळ्याच पक्षाचं आपण असं समजून घेऊया. कोणीतरी पक्ष सोडते आणि दुसऱ्या पक्षात जाते तेव्हाची जी काही मांडणी असते ती अशीच असते. किंवा तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर पक्ष बदलणे, किंवा आपल्याला तिकीट नाही भेटल्यानंतर आपला जुना जो पक्ष आहे त्याच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी पक्ष बदलणे, अशा असंख्य गोष्टी दिसून येतात. काँग्रेसच्या बाबतीतला एक थोडासा वेगळा मुद्दा असा आहे आणि त्याच्यातही विशेष करून त्यांचे जे प्रवक्ते राहिले त्यांनी पक्ष सोडताना दिलेली कारणं जरा जास्त गंभीर आहेत, वेगळ्या पद्धतीनं. एक आत्ताचे जे गौरव वल्लभ म्हणून त्यांचे जे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यांनी भाजप जॉईन केला हा मुद्दा मी बाजूला ठेवतो. त्यांनी पक्ष सोडत असताना किंवा त्याच्या आधी रोहन गुप्ता म्हणून त्यांचे प्रवक्ते होते, त्यांनाही अहमदाबादमधून तिकीट दिलं होतं, त्यांनी तेही नाकारलं, पक्षही सोडला. त्याच्यानंतर संजय निरुपम तर ठीक आहे, समजा ते पत्रकार राहिलेले, प्रवक्ते म्हणून जरी त्यांनी काम नसेल केलेलं तरी. याच्या आधी प्रमोद कृष्णन, ते खूप वेळा काँग्रेस पक्षाच्या वतीने नेहमीच बोलत राहिलेले होते आणि त्यांनी रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या त्या मुद्द्याच्या संदर्भात तेव्हा त्यांनी पक्ष सोडला. त्याच्या आधी शहजाद पुनावाला, त्याचं तर उदाहरण फार प्रसिद्ध यासाठी आहे की त्यांनी नंतर फार मोठ्या फार ताकदीनं दुसरीकडून भाजपची बाजू लावून धरली. आणि जयवीर शेरगिल, काही अशातली आहेत, काही जुनी उदाहरणं आहे. पण आता गौरव वल्लभनी उपस्थित केलेला मुद्दा लक्षात घ्या, जो जास्त गंभीर आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसची विचारसरणी वगैरे एकदम चांगली गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीने सनातनला शिव्या दिल्या गेल्या, ज्या पद्धतीने सनातनींच्या आस्थांची अवहेलना केल्या गेली, त्यांचे जे सगळे अस्मितेचे विषय त्याच्यावरती घाला घातला गेला, हल्ला केला गेला, हे सगळं आक्षेपार्ह आहे आणि हे मी ऐकून घेऊ शकत नाही. एक सनातनी हिंदू, तो स्वतः ज्या पक्षात आहे तो पक्ष वारंवार अशा पद्धतीने शिव्या देणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार असेल किंवा स्वतःही त्याच्यामध्ये गुंतलेला असेल. प्रियंक खडगे, मल्लिकार्जुन खडगे जे चिरंजीव आहेत, त्यांनी पण दयानिधी स्टॅलिन यांचं जे वक्तव्य होतं, सनातनला डेंग्यू आहे, मलेरिया आहे, त्यांचा सगळा विच्छेद कसा केला पाहिजे, याचं समर्थन केलं होतं काँग्रेसमधून सुद्धा. म्हणजे वारंवार ज्या पद्धतीने काँग्रेसमधून सनातनीच्या विरोधांमध्ये जी वक्तव्य आली ती सगळी मला सहन होत नाहीयेत, असा एक मुद्दा गौरव वल्लभ त्यांचे जे प्रवक्ते त्यांनी पक्ष सोडताना उपस्थित केला. ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत तुमची प्रतिमा ही हिंदूंच्या बाजूनं आहे की नाही ती गोष्ट वेगळी, पण हिंदूंच्या विरोधी म्हणून अशी कधी झालेली नव्हती. तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन केलं, तिथपर्यंत सुद्धा लोकांनी सहन केलं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन कडेलोट झाला आणि तुम्ही जेव्हा हिंदूंना शिव्या द्यायला लागलात, सनातनींना शिव्या द्यायला लागलात, ते मात्र प्रत्यक्ष काँग्रेसचेच प्रवक्ते असलेल्यांना सहन होणं शक्य नाही. दुसरा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय तो तर खरं तर त्याच्याकडे लक्ष जात नाही, कारण की तसा तो फार सेन्सिटिव्ह नाही. धार्मिक मुद्दे तरी फार असे तीव्र असतात आणि त्याची चर्चा होते, भडक पद्धतीने ते समोर येतात. त्यांनी जो आर्थिक मुद्दा उपस्थित केलेला आहे गौरव वल्लभ, ते स्वतः अर्थशास्त्राचेच प्राध्यापक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जी धोरणं पंतप्रधान नरसिंहराव जे की काँग्रेसचेच पंतप्रधान होते, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा जो पाठपुरावा त्या काळामध्ये केला गेला, मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाला पाठिंबा दिला गेला, तेव्हा अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग जे नंतर पंतप्रधान झाले, यांनी जी सगळी धोरणं राबवली त्या धोरणाचाच परिपाक म्हणून आता खुलं आर्थिक धोरण आपल्याकडे व्यवस्था आली आणि त्याच्यामधून एक विकासाची सगळी फळं दिसत आहेत. म्हणजे याची सुरुवात केली होती काँग्रेसी काळामध्ये आणि आता काँग्रेसवाले त्याला विरोध करायला लागले. गौरव वल्लभ यांचा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे की जी गोष्ट आमचीच आहे, जी गोष्ट आमच्याच पंतप्रधानांनी आणि आमच्याच अर्थमंत्र्यांनी समोर आणलेली होती, त्याच्यासाठी आता आमचेच सगळे नेते त्याला शिव्या घालायला लागले. आणि जे वेल्थ क्रिएटर म्हणजे जे संपत्तीचं निर्माण करतं असे उद्योजक आहेत, अदानी आणि अंबानी विशेषतः, आणि त्याच्यासाठी तुम्ही वारंवार उठता बसता शिव्या घालायला लागलात. हा जो विरोधाभास, हिपोक्रसी असं जे वारंवार इंग्रजीमध्ये आपण ऐकतो, हे जे ढोंग आहे, म्हणायचं एक आणि प्रत्यक्षात तुम्हीच ती सगळी धोरणं आणलेली होती,
ह्याच्या बाबतीमध्ये आणि हे सगळ्याचं समर्थन करता करता हे प्रवक्तेच परेशान व्हायला लागले, कारण की लोकांना तोंड यांना द्यायचं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, नेते हे प्रचारात काहीतरी भाषणं करतील, काहीतरी बोलतील, ते मोकळे होतात, पण हे जे प्रवक्ते आहेत वारंवार माध्यमातून समोर येतात आणि ह्यांना या सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. तुम्हीच आणलेलं आर्थिक उदारीकरणाचं धोरण होतं आणि आता तुम्ही शिव्या घालायला लागलात. तुमची प्रतिमा कधी जुन्या काळामध्ये हिंदू विरोधी अशी नव्हती, भले हिंदूंच्या बाजूची की नाही नंतर चर्चा करू आपण. मग आता बरं, अँटनी समितीने 2014च्या पराभवाच्या नंतर असा अहवाल दिलेला आहे की आपली जी प्रतिमा हिंदू विरोधी झालेली आहे ती बरोबर नाहीये, अशी करायची काही गरज नाही. याच बाबतीमध्ये हे प्रवक्ते परत 10 वर्षानंतर तेच सांगायला लागले. 2014 पासून 2024 पर्यंत जर काँग्रेस नेतृत्व काही शिकणार नसेल तर त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. पण ह्या प्रवक्त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही ना. त्यांनी दुसरा नंतर कुठला पक्ष त्याच्यामध्ये ते गेले हा नंतरचा विषय, त्याच्यावरती वेगळी चर्चा आपण करू शकतो. काँग्रेस सोडत असताना ज्या पद्धतीनं हे लोक सगळे सांगतायत, म्हणजे पुन्हा शहजाद पुनावालांनी मूळ मुद्दा काय उपस्थित केला होता तेव्हा, की पक्षांतर्गत लोकशाही नाहीये. जेव्हा त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची आहे, ती लढू कशी दिली जात नाही, ट्रोलिंग कसं केलं जातं, त्यांची हॅरॅसमेंट कशी होती, अवहेलना कशी केली जाते, म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही नाही. त्याच्यानंतर जयवीर शेरगिल सारखा जो एक तरुण तुमच्याकडचा असलेला प्रवक्ता, तुम्ही याच तुमच्या धोरणाने पंजाबमध्ये ज्या पद्धतीने पक्षाने धोरण राबवलं आणि जे सगळं हास्य झालं, कॅप्टन अमरिंदर सिंग सारखा अतिशय सक्षम असलेला नेता बाजूला ठेवून तुम्ही चरणजीत चन्नी सारखे किंवा नवज्योत सिंग सिद्धू सारखे उटपटांग लोक समोर आणले, त्यांच्या हाती पक्ष दिला आणि पक्षाचं काय आणि कसं वाटोळ झालं ते समोर आहे. हेमंत बिस्वा शर्मा, मी प्रवक्त्याच्या पेक्षा जाऊन तुम्हाला परत दुसरं उदाहरण सांगतो तरुण नेतृत्वाचं. ते वारंवार सांगत होते, ते वारंवार जाऊन वेळ मागत होते, त्यांना वेळ दिल्या गेली नाही. त्याचा परिणाम काय झाला, एक नाही सलग 2 निवडणुका भाजपनी स्वतःच्या चिन्हावर बहुमताने जिंकलेल्यात आसाममध्ये. म्हणजे ज्या नेत्याची तुम्ही तरुण नेत्याची उपेक्षा केली, ज्या तुमच्या तरुण प्रवक्त्यांची तुम्ही उपेक्षा केली, ज्या तुमच्याकडच्याच विविध ठिकाणच्या वेगळं काही सांगू पाहणाऱ्यांची, ज्याच्यामध्ये आज जरी काँग्रेसची बाजू घेत असले तरी सस्पेंडेड काँग्रेस लीडर म्हणून ज्यांना म्हणलं तर संजय झा, कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, अगदी आपल्या महाराष्ट्रातले पृथ्वीराज चव्हाण पण त्याच्यामध्ये होते. नशीब त्यांना अजून पक्षानं काढून टाकलं. हे सगळे लोक ज्या आणि जशा पद्धतीच्या म्हणजे हे मांडत होते काँग्रेसमध्ये आणि ते कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मोदींना किंवा कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक पातळीवरती त्याची टीका करू नये हे सांगितलेले सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी. आणि तरी राहुल गांधी स्वतःच्या हट्टापायी किंवा प्रियंका वाड्रा ह्या स्वतःच्या हट्टापायी आग्रहापायी आपली ही जी सगळी मतं आहेत दुराग्रहाने त्याच्यावरती लादतायत आणि ज्याचा परिणाम म्हणून पक्ष कायमचा हरत चाललेला आहे. पक्ष कुठलीही महत्वाची निवडणूक जिंकत नाहीये. कुठल्याच मोठ्या राज्यामध्ये आता पक्षाचं अस्तित्व शिल्लक नाहीये. कर्नाटकामध्ये आत्ता राज्य आलेले तेव्हा तुमची वागणूक काय आणि कशी येते सगळ्यांच्या समोर येते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे प्रवक्त्यांनी ह्याच्यातला राजकीय मुद्दा बाजूला ठेवा. काँग्रेस एक पक्ष म्हणून विचार म्हणून त्यांच्याच मांडणीतले सगळे जे विरोधाभास आहे, दोष आहे, जे सगळं ढोंग आहे त्याच्यावरती त्याचं समर्थन करता करता यांच्या नाकी न आले म्हणून हे पक्ष प्रवक्ते पक्ष सोडत आहेत. काँग्रेसी सैनिका बाहेर जायचे नाही फिरायचे परतुनी. राहुलच्या नावे मुखी ज्याच्या लाळ कौतुकाची माळ हातामध्ये, त्याच्या नशिबात ही खासदारकी बाकीची कडकी भोगताती. मोदी सनातन यांच्यासाठी शिवी ओठांवर ओवी त्यांच्यासाठी. निरुपमा असो वल्लभ गौरव जाणा पराभव कोणाचा हा. काँग्रेस मुक्तीचा ओठांवर मंत्र राहुलचे तंत्र ओळखाते. निष्कामी नेतृत्व हाच खरा रोग त्याच्या पै भोग कांत म्हणे, त्याच्या पै भोग कांत म्हणे. संजय निरुपम यांनी 5 म्हणजे केंद्र कशी आहेत सत्तेची काँग्रेसमधली, सोनिया गांधी, प्रियंका वाड्रा, राहुल गांधी, आता काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खडगे आणि काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी असलेले वेणुगोपाल, या 5 जणांपाशी सगळं कसं अडकलेलं आहे. दरबारी राजकारणी कसे आहेत, आपल्या मराठी भाषेत सांगायचं तर विठ्ठलाला बडव्यांनी कसं घेरलेलं आहे. म्हणजे एक तर आक्षेप असा आहे की मुळात नेतृत्वच निष्कामी आहे. राहुल गांधीचं नेतृत्व कुचकामी आहे एक आरोप. दुसरा आरोप असा आहे की या नेतृत्वाच्या भोवती जे सगळे दरबारी राजकारणी बसलेले आहेत, सगळे जे बडवे बसलेले आहेत ते
कुठल्याच कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत पोहोचू देत नाहीत आणि नेतृत्व प्रत्यक्षामध्ये निष्कामी ठरलेलं आहे. आणि हा जो प्रत्यक्ष रोग आहे, म्हणजे कॅन्सरची गाठ ही प्रत्यक्ष राहुल गांधीचं नेतृत्व हीच आहे आणि ती दुरुस्त करायला तयार नाही, म्हणजे राहुल गांधींना बाजूला ठेवून पूर्णपणे काँग्रेस वेगळ्या पद्धतीनं बांधणी त्याची करता येऊ शकते. हे करायला कोणी तयार नाही. मग मूळ जो प्रश्न आहे, मूळ जो आजार आहे, त्याच्यावरतीच तुम्ही उपचार करणार नाहीत आणि जर बाकीचे औषध उपचार करत बसाल तर त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. बरं, हे बाकीच्यांनी टीका करणं, आमच्यासारख्यांनी किती टीका करो न करो त्यांना काही फरक पडत नाही, पण प्रत्यक्षात ज्यांना तोंड द्यावं लागतं ते प्रवक्ते आणि जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते हे जेव्हा बाहेर पक्ष सोडून जात आहेत आणि तरी यांचे डोळे उघडत नसतील, तर म्हणून आम्ही म्हणतो की राहुल गांधी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत आणि काँग्रेस मुक्तीचा ध्यास भाजपनी घेतला त्याच्यापेक्षा जास्त यांनी घेतलेला आहे आणि हेच पक्ष बुडवायला निघालेले आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.